बऱ्याचशा गावांमध्ये अशा विहिरी असतात की जिथं थोडासा खतरा असतो. आपण आज आपलं कोणतं गाव आहे? मौजे गेवराई मारदा. तर मौजे गेवराई मारदामध्ये अशीच एक समस्या होती. तिथले सरपंच साहेब आहेत, ते नियोजन करायलेत. सर, नाव काय आपलं? जायभाई विक्रम माणिकराव. जायबा विक्रम माणिकराव सक्रिय सरपंच आहेत. तर त्यांनी निर्णय घेतलाय की याला कठडे वगैरे बांधायचं याला काहीतरी. कठडे बांधायचे. ते कसं, किती किती हाईटवर येईल सर? याची 2.5 फूट उंची वाढवणार याची आणखी. अच्छा. तर इथून काय पाणी गावाला पिण्यासाठी पाणी असतं? पिण्यासाठी नाही, आमच्या संबंध गावामध्ये शोषगड्डे असल्यामुळं वापराचं जे पाणी आहे ते जमिनीत मुरतं आणि परत ते वापरायला कामं येतं. आणि गावात ज्यावेळेस टंचाई असेल त्यावेळेस ह्या पाण्याचा उपयोग गावातील ग्रामस्थ करतात. मात्र दिवसेंदिवस जमिनीच्या सिमेंट रोड, मुरुम भरती पावसाळ्यामध्ये टाकून ह्या वट्याची उंची अगोदर भरपूर होती, 4 फुटापर्यंत उंची होती. मात्र भरती होऊन आज म्हणजे बाहेरचं रोड वगैरे वरती आल्यामुळं हे वरती त्याच्यामुळं हा कठडा खाली गेला. हम्म. करिता लहान मुलं किंवा कोणी डोकावतात, मुके जनावरं याच्यात पडू नये करिता याचा कठडा आपल्याला बांधणं गरजेचं असं मी समजतो. म्हणूनच हे काम हाती घेतलेलं आहे. एक 4 दिवसामध्ये याचा कठडा बांधून याला पाणी काढण्यासाठी चाकं वगैरे लावू आणि व्यवस्थित याचा वापर ग्रामस्थ करतील यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आता गावागावामध्ये सडक बनते. जसे हे टाईल्स वगैरे लावलेले आहेत, त्यामुळं विहिरीच्या आसपासची जी जागा आहे ती भरून जाते. आणि आता अगोदर ह्या विहिरीचा कठडा जवळजवळ कमरेपर्यंत होता, पण आता ह्या बाकीचा बाजू जे भरल्यामुळं आता हे विहिरीचा कठडा खाली गेला. आणि ही आता एक म्हणजे असं आहे की इथं लहान मुलांसाठी किंवा कोणीही चालत त्याच्यासाठी अवघडच आहे. तर सरपंच साहेबांनी हा निर्णय घेतला की या कठड्याला अजून वरती करायचं. बाकी ग्रामस्थांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल? नाही, ग्रामस्थांना मेसेज नाही. ग्रामस्थांना माहिती की संबंध गाव आमचं कॉन्क्रीट आणि प्युअर गट्टू वगैरे बसवलेले आणि आमच्या गावाचं विशेषता अशी म्हणजे की गाव एकजुटीचं असल्याने आमच्या गावातील सरपंच लोकांनी गावात कुठल्याही प्रकारे सांडपाणी हे जमिनीवर आमचं बाहेर रस्त्यावर येत नाही. शोषगड्डे किमान 130 शोषगड्डे. संबंध आमचं गाव हागणदारी मुक्त आहे. 200 सव्वा 200 संडास बाथरूम बांधलेले असल्यामुळं आमच्या गावाची स्वच्छता आणि निर्मळ राहण्याची लोकांनाही सवय झाली आणि लोकही सहकार्य करतात. म्हणूनच अशा उत्साहानं आम्ही काम करतो. म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, सगळ्या योजना तुम्ही गावामध्ये योग्य जवळजवळ सगळ्याच योजनेचा आम्ही लाभ घेतो. ते दिसतंय सगळीकडे तुमच्या जेवढ्या काही योजना आहेत सरकारच्या. तर अशा प्रकारे गावाचं कार्य करतायत जायभाई साहेब. सर, धन्यवाद. अजून काही सांगायचं असेल तुम्हाला? बस एवढंच. बाकीच्या गावांमध्ये सुद्धा अशी समस्या असते, तर तिथल्याही लोकांना काही तुम्हाला मेसेज द्यायचा असेल? नाही, बाकीच्या लोकांनी ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही गरजा, त्याच्यानंतर अशा प्रकारच्या होणाऱ्या ज्या समस्या नंतर आपण पश्चाताप करतो, त्याऐवजी अगोदरच अशा समस्याचं निवारण केल्यास ते उपयोगी ठरतं. बस एवढंच सांगू इच्छितो. कारण आपले भुमरे साहेब प्रत्येक गावामध्ये जाऊन बघतात काय काय समस्या आहेत. त्यांच्या नजरेमध्ये आल्यानंतर बरोबर ते सहकार्य असतं. भुमरे साहेबांच्याच या प्रेरणेमुळं आम्ही गावात एवढे सारे कामं करू शकलो. चालेल. तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.